भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री केल्यानंतरही राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाद कायम आहे। मूठ उघडली तर तटकरे तोंड दाखवायच्या लायकीचे नसतील असं महेंद्र दळवींनी म्हटलंय। शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे। येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी उघड होणार असं महेंद्र दळवींनी म्हटलंय। महेंद्र दळवींच्या अकलेची कीव करावीशी वाटते असं अनिकेत तटकरेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। शेवटी ज्याने चुकीचं कृत्य केलं त्याला त्याच्यावरती दोष तर येणारच आहे। येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी उघड होणार आहेत आणि म्हणून मी एका नागुण्याच्या कार्यक्रमात बोललो, कधी आम्ही जर रिअल मूठ उघडली तर तटकरे तोंड दाखवायला लायक नसतील। हे त्या मतावर मी आजही सहमत आहे आणि त्यावेळी वक्तव्य मी केलं होतं। कदाचित पक्षांतर्गत जी का आता त्यांचं हे चालू आहे, 29 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीकरणानंतर तटकरेच रस्ता शोधतील असं मला वाटतं। महेंद्र दळवींच्या एकंदरीत आकलन शक्तीची आणि आकलेची कीव मला करायची वाटते। खरं तर मी कधी त्यांच्याविषयी किंवा कोणाविषयी मी बोललो नाही, पण ज्यावेळेस थेटपणाने वारंवार तटकरे साहेबांवर ते टीका करतात, खरं तर त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्यांच्या असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती वेळा तटकरे साहेबांकडे आल्या आणि किती वेळा काय काय गोष्टी झाल्या। आता सुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याकरता हेच महाभाग तटकरे साहेबांच्याकडे 2-2, 3-3 वेळा दिल्लीपासून फेऱ्या मारून आले। सगळ्या अनिकेत तटकरे हे कोकणाचा सर्वगटी भाग आहे। खरं तर त्यांचा राजकीय जन्म झालाच नसता। मुळात कोकणवासियांनी किंबहुना आमच्या भरतशेठ असतील, महेंद्र थोरवे असतील, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे शिंदेसाहेब असतील, यांनी खरं तर त्याला दुजोरा दिला। फॉर्म काढला नसता तर लढाई होऊन आम्ही नक्की जिंकलो असतो। म्हणून मला सांगितलं की सर्वगोषी बाल जन्माला आले, त्याने आमच्याविषयी आखले तारे तोडूच नये आणि विशेषतः तटकरे फॅमिलीनी राजकीय परिभाषा करू नये।